हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा तुम्हाला दिवसभराचा आज मी काय काय माझं डेली रुटीन आहे ते दाखवणार आहे। तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज सकाळचा टाईम झालेला आहे आणि सकाळचे 7:30 वाजलेले आहेत। माझं बाकीचं सर्व काम आवरलेलं आहे, झाडून झोडून झालेलं आहे, साफसफाई वगैरे सगळं झालेलं आहे। आणि मी आता या ठिकाणी चहा ठेवलेला आहे। आता मस्त गरमागरम चहा घेणार आहे आणि मग बाकीचे जे काही काम आहेत ते तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा सांगते, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी या ठिकाणी चहा घेतलेला आहे आणि चहा घेऊन मी आता हॉलमध्ये बसलेली आहे। तर तुम्ही बघू शकता टीव्हीवर सर्वत्र भरपूर सारा पाऊस पडलेला आहे आणि कुठे कुठे हाय अलर्ट, शाळा वगैरे बंद आहेत ते टीव्हीला सांगत आहेत, बातम्या चालू आहे टीव्हीला। तर मी थोडा वेळ बघितलं कुठं कुठं पाऊस चालू आहे। तर आमच्याकडे पण खूप रात्रभर खूप सारा पाऊस होता आणि अजूनही पावसाचं वातावरण आहे, शक्यता कमी सांगता येत नाही पाऊस कधी होईल कधी नाही। तर या ठिकाणी चहा वगैरे घेऊन मी बोरचं पाणी चालू केलं होतं आम्ही, तर म्हटलं चला हंडा भरून घेऊया स्वयंपाकासाठी। तर हंडा भरून घेतलेला आहे आणि आता सकाळचा टायमिंग आहे। तर म्हटलं चला बाकीचे सर्व कामं धुणं वगैरे झालेलं आहे, तर स्वयंपाक नव्हता करायचा मला आज। तर म्हटलं चला बाकीचे भांडे घासून घेऊ। तर मी ही सगळी घरातली बाकीची वरची भांडी काढलेली आहेत घासायला आणि हे ज्या बरण्या वगैरे आहेत त्या कालच घासून वगैरे ठेवलेल्या होत्या। आता पावसाळा आलेला आहे तर घरामध्ये उन्हाळ्यामुळं जे वारं वगैरे सुटतं त्यामुळे घर खूप घाण होतं, भांडी खूप घाण होतात। तर अगोदर सगळी भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत आणि किचनची या ठिकाणी डीप क्लिनिंग केलेली आहे। तर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत तर माझं सगळं काम आवरलेलं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी भांडे वगैरे घासून ठेवलेले आहेत, कारण पावसाचं वातावरण आहे, पाऊस कधी येईल सांगता येत नाही। म्हटलं सकाळ सकाळ पटकन भांडी घासून घ्यावीत। या ठिकाणी डबे वगैरे घासलेले आहेत आणि तुमच्याकडे पाऊस आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघू शकता या ठिकाणी मी भांडी घासून वगैरे लगेच घरात आणलेली आहेत। दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि थोडीशी भांडी होती ती जेवणाची वगैरे ती पण घासून ठेवलेली आहेत। तर पावसाळ्यामध्ये मी घराची स्वच्छता कशी ठेवते त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला नक्की घेऊन येईल मी। तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर पावसाळ्यामध्ये काय होतं की भरपूर सारा चिक असतं बाहेर पण घरात पण, त्यामुळे घरातली स्वच्छता ठेवणे अधिकच गरजेचं आहे। आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता किती जोराचा वारा सुटलेला आहे आणि पाऊस पण आहे। तर आता तर लवकरच पाऊस चालू झाला, संध्याकाळचे 5-5:30 वाजले असतील, पावसाला सुरुवात झालेली आहे। तर म्हटलं चला लवकरच, पावसामुळे काय होतं की आमच्या इकडे लाईट सारखी जाते, तर म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करून घेऊया। तर या ठिकाणी भेंडी स्वच्छ कापून मी अगोदर ठेवलेली होती, त्यातलं पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे आणि भेंडी करते मी या ठिकाणी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एकदम बारीक भेंडी कट करून घेतलेली आहे। सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये थोडंसं मीठ आणि भेंडी ही छान अशी परतून घ्यायची आहे वाफेवर। तर वाफेवर त्याला 2-3 मिनिट झाकण ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण त्याच्यासाठी शेंगदाणे आणि मिरची बारीक करणार आहोत। तर 3 ते 4 पाकळ्या लसूण टाकलेला आहे मी, लसूण जास्त नाही माझ्याकडे, थोडाच आहे म्हणून थोडाच टाकलेला आहे आणि छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। तर त्यातली भेंडी एका ताटामध्ये मी काढून घेतली आहे आणि शेंगदाणे, मिरची आणि लसूण हे जे वाटण आहे ते छान असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने। तर त्यातल्या माझ्या काही मिरच्या बारीकसुद्धा झालेल्या नाहीत, आता मी ते अशा उलटण्याने कट करते आणि छान असं गोल्डन कलर येईपर्यंत ही परतून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा भेंडी करून बघा, खूप छान होते। तर हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मिरच्या काय झालेल्या आहेत, काही मिरच्या बारीकच झालेल्या नाहीत जास्त, त्यामुळे मी असं उलटण्याच्या साहाय्याने हे करून घेते। तर आता मी मिरच्या छान परतून घेतलेल्या आहेत आणि ती शेंगदाणे वगैरे तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे आणि खूप खरपूस असा वास येत आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे त्यामध्ये आणि ती हळदसुद्धा एकदम छान परतून घ्यायची आहे। आणि आता त्यामध्ये मी भेंडी टाकून घेणार आहे।
तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने छान आता आपली ही मिरची वगैरे परतून झालेली आहे तेलामध्ये आणि आता ही वाफवलेली भेंडी आहे ती यामध्ये टाकते आणि भेंडीवर झाकण ठेवायचं नाही कारण भेंडी चिकट होते। अशी आपल्याला उघडीच थोडी वाफेवर हे करून घ्यायची आहे कारण अगोदर आपण झाकण ठेवून त्याला एक वाफ दिलेली आहे। त्यानंतर आता परत त्याला आपण झाकण ठेवायचं नाही कारण मग ती जास्त चिकट होते। एकदम सुटसुटीत आणि बघा किती मस्त अशी भेंडी झालेली आहे आणि खूप छान असा सुवास सुटलेला आहे भेंडीचा। तर या ठिकाणी आपली भेंडी तयार आहे। आता मी भेंडी बाजूला ठेवते आणि आता या ठिकाणी मी मटकीची भाजी करणार आहे। तर या ठिकाणी एक छोटा आणि एक मोठा असे 2 कांदे कट करून टाकलेले आहेत एका कढईमध्ये साईडला आणि कांदे परतत आहेत तोपर्यंत इकडं मी भेंडीची कढई खाली उतरून ठेवते। कांदा छान परतून झालेला आहे थोडा गुलाबीसर। तर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लगेच हे बघा हे बघू शकता तुम्ही हे घरगुती तिखट आहे। जर कोणाला हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हे तिखट घरपोच मिळेल ऑर्डरप्रमाणे। तर तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी आता यामध्ये मी कुठलाही बाकीचा दुसरा मसाला टाकणार नाही आहे। खूप टेस्टी होते भाजी आणि खूप छान असा रंग पण येतो। तुम्ही बघू शकाल आता पुढे भाजीला छान असा रंग येतो। तर कुणाला जर नक्की पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर या ठिकाणी कांदा मटकी छान असं परतून घेतलेलं आहे टोमॅटो आणि त्यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। तर तुम्हाला किती भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। तर मी या ठिकाणी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान आता ही मटकी शिजवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मटकी छान शिजलेली आहे आणि आता त्यामध्ये मी शेंगदाणा कोथिंबीर आणि लसूणचं एक बारीक वाटण केलं होतं मिक्सरला एकदम पेस्ट करायची अशी आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये मिक्स करायचं। थोडी आपल्याला ग्रेव्ही टाईप भाजी बनवायची आहे रस्सा भाजी जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही बनवायची। आणि या ठिकाणी मिक्सरचं भांडं मी धुवून टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी आणि आता या ठिकाणी आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। एकदम रस्सा भाजी छान बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। तर मीडियम गॅसवर या ठिकाणी भाजी छान अशी उकळायसाठी ठेवली आहे। साईडला भेंडी झालेली आहे आणि आता पटपट भाकरी करून घेते। तर बघू शकता या ठिकाणी मी 2 ते 3 भाकरी करून घेतलेल्या आहेत। मस्त अशी बाजरीची भाकरी खरपूस भाजून घ्यायची आणि गरमागरम बाजरीची भाकरी मटकीची भाजी आणि भेंडी या ठिकाणी आपला स्वयंपाक तयार आहे। आणि शेवटचं थोडंसं 3 भाकरी करू नये म्हणून छोटीशी भाकर केलेली आहे आणि लगेच गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे। तर जेवण वगैरे झालेली आहेत आमची सकाळ आणि संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहेत। बघू शकता तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल। 5:30 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून तर 9:30 वाजत आलेले आहेत आता तरी कंटिन्यू पाऊस चालू आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। भेटूया असेच पुढे छानशा व्हिडिओमध्ये।